सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि गणोरी जिल्हा परिषद निवडणूक गटातून आपण उमेदवार आहे निवडणुकीसाठी. तर आपलं शिक्षण कुठेपर्यंत झालेलं आहे आणि जे दर्शक असतात त्यांना माहीत नसते की जिल्हा परिषद मध्ये काय काय काम होते त्या संदर्भात पूर्ण माहिती. नमस्कार, मी सुदाम भाऊसाहेब गायकवाड, राहणार गणोरी व बहु घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासाठी आमचे मित्र जिल्हा परिषद सर्कल मधून गणोरी मधून बाबासाहेब तांदळे व मी गणोरी गणामधून पंचायत समिती लढतो. मित्रांनो, प्रहार जनशक्ती पक्ष व राष्ट्रवादी आम्ही दोघांनी एक युती करून हा निर्णय घेतलेला आहे. कारण की का आमच्या समोर जे बलंडी उमेदवार आहे, एकीकडे काँग्रेसचे उमेदवार आहे, एकीकडे भाजपचे उमेदवार आहे. दोन्ही उमेदवार बलंडे, अनेक पैसा आहे, अनेक त्यांच्याजवळ गाड्याचा ताफा आहे. पण मित्रांनो, अनेक वर्षापासून आम्ही स्वतः 10 ते 15 वर्षापासून हे समाज कार्यामध्ये मी स्वतः उतरलेलो आहे. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझे वडील आज पण शेती करतात, आम्ही सर्वजण शेती करतो. पण गेल्या अनेक वर्षापासून माझ्या फुलंब्री तालुक्याचा प्रश्न आहे, माझ्या गावाचा प्रश्न आहे, माझ्या प्रॉपर मतदारसंघातला प्रश्न आहे. कारण की ज्यावेळेस हे लोक येतात, मोठमोठ्या घोषणा करतात आणि माझ्या शेतकरी बापाला भटकावण्याचा प्रश्न करतात. कारण की अनेक वर्षापासून भाजपने सत्तेत यायच्यावर सुद्धा सांगितलं होतं माझ्या शेतकरी राजाला की मी माझ्या शेतकरी राजाचा 7-12 कोऱ्या केल्याशिवाय राहणार नाही. हा भाजपनं म्हणजे नुसतं मतदानापुरता भाजपने शेतकऱ्याचा वापर केलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शन खाली आम्ही नागपूर येथे 3 दिवस रस्ता रोको केला, तरी या मुख्यमंत्र्याला जाग आली नाही. कारण की होतं काय मित्रांनो, ज्यावेळेस मतदान येतं आपल्या गावात पुढारी येतात, आपल्या गावात आमदार येतात, आपल्या गावात खासदार येतात व अनेक या पक्षाचे मंत्री येतात. कारण की मतदानाला नुसतं भटकावण्याचं काम हे मंत्री लोक करीत असतात. जो सामान्य माणूस आहे, सामान्य माणसाचे वेदना काय हा सामान्य माणूसच जाणू शकतो. कारण की आमच्या गावचा एक मुख्य प्रश्न होता. मी तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला सांगतो, आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये 3 ते 4 शिक्षक 8 ते 10 वर्षापासून नव्हते. ज्यावेळेस या गावामध्ये शिक्षक होते त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता. ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर या जिल्हा परिषद शाळेला सुद्धा आमदारांनी सुद्धा एक वेळेस जाऊन नाही पाहिलं, या खासदारांना जाऊन नाही पाहिलं, स्थानिक गावातले राजकारणी असतात यांनी सुद्धा त्या शाळेकडे लक्ष दिलं नाही. पण एक माझ्या कानावर जो प्रश्न पडला व मला मुला ज्यावेळेस मी विचारतो, अरे बाबांनो तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये जातात, तुम्हाला शिक्षक नाही, मग तुम्ही नेमके शिक्षक शाळेमध्ये जाऊन करता काय? तर त्यांनी सांगितलं आम्हाला इंग्लिशचा शिक्षक नसले व मराठीचा टीचर येतो आणि नुसतं गप्पा मारत बसतो. हे कुठं माझ्या तरी लक्षात आलं. पण मी त्या विषयावर जिल्हा परिषद शिवसाहेब ज्यावेळेस गोंदवले सर होतो यांना फोन केला आणि त्यांना विचारलं, आमच्या जिल्हा परिषद शाळेला झाले 7-8 वर्षापासून शिक्षक नाही, तुम्ही नेमकी शाळा चालवता कशी? तुम्ही नुसतं पगार घ्यापुरते ड्युट्या करता का? मी नंतर त्यांना प्रहारच्या माध्यमातून पत्र व्यवहार केला व तिथं 4 दिवस उपोषण केलं आणि त्या उपोषणाला यश येऊन तिथं आज रोजी जिल्हा परिषद शाळेला 4 शिक्षक शिवसाहेबांनी देण्याचे काम केलं. सर, आपण एक तरुण आहे आणि गावातली तरुणची समस्या असतात, मुली जे विद्यार्थी असतात त्यांची पण समस्या असतात. आपण निवडून आल्यावर तरुणांची समस्या कसे निवारण करतात? सर्वप्रथम आमच्या गावातली माझ्या तरुण भावा बहिणीची समस्या कशी, या गणोरी गावामध्ये माझ्या मित्रांना खेळायला ग्राउंड नाही. सर्वात पहिलं मला जर माझ्या मित्रांनी जर सपोर्ट केला, मी जर निवडून आलो तर सगळ्यात अव्वल माझ्या मित्रासाठी एक ग्राउंड तयार करेल व त्यांच्यासाठी व्यायाम शाळा सुद्धा करण्याचा मी प्रयत्न करेन. सर, आम्ही ग्राउंड लेवलवर पाहत आहे की जे तुमचे गणोरी गटातून गावं आहेत त्याच्यामध्ये एकही जिमखाना आणि जिम नाही. आपण निवडून आल्यावर कसं काम करणार? मी सर्वात पहिलं माझे जे 8 गावं येतं मला गणामध्ये, मी प्रत्येक गावामध्ये मी प्रण घेतलेला आहे. मी जर निवडून आलो तर प्रत्येक महिन्याला मी एका गावामध्ये जाणार, त्या गावाच्या समस्या जाणून घेणार व त्या गावामध्ये काय लागतं त्याकरता जीवाचं रान करणार आणि त्या जनतेचा प्रश्न सोडवण्याचं काम करणार. सर, आपला पक्ष कोणता आहे आणि आपली निशाणी काय आहे त्या संदर्भात? माझा पक्ष प्रहार जनशक्ती पक्ष आहे, पण मी राष्ट्रवादीकडून उमेदवार लढत आहे. माझी निशाणी घड्याळ. तरी सर्व जनतेने मी विनंती करतो की घड्याळी समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा. तुम्ही मला विजय केला तर तुमचा आशीर्वाद मला कमी पडून देऊ नका. तुमच्या आशीर्वादाचं सोनं केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आपलं नाव आणि आपल्या गटाचं नाव? मी सुदाम भाऊसाहेब गायकवाड,
गणोरी पंचायत समिति गण मधून लढत आहोत। सर क्या कहेंगे, गनौली गट में जो जिला परिषद के इलेक्शन होने जा रहे हैं और राष्ट्रवादी प्रहार शक्ति के जो उम्मीदवार यहाँ खड़े हुए हैं, तो मतलब आप क्या कहेंगे, आप यहाँ जनता है, कब से रहते हैं आप उस पर? अभी बहुत दिन से मैं अभी 60 बरस हो गए मेरे को ये गनौर में। और ये इसका काम अच्छा चलता है। ये राष्ट्रवादी अच्छा का पक्ष है। अभी तक हमारे पे इधर ये आया था पहले। तो आपके गांव में ऐसी क्या समस्या है, मतलब जो आप मांगनी करेंगे अगर उम्मीदवार आपको जीत के आता है? हाँ, हमको पानी, रास्ता, ये मदरसे में शिक्षक अच्छे होना, सब पढ़ाई होना, ये इसके वास्ते हम ये आदमी को चुन के लाने को बोल रहे हैं। क्या नाम है आपका? एकनाथ तांदळे क्या शेती करते आपण? हो। जिल्हा परिषदची निवडणूक लागलेली आहे आणि 5 फेब्रुवारीला मतदान आहे आणि गणोरी गटातून जे तुमचे प्रिय लोकप्रिय उमेदवार आहे, कोण तुमचे उमेदवार आहे ते संदर्भ सांगा। आमचे लोकप्रिय उमेदवार बाळासाहेब जीवन तांदळे पंचायत समिती गटामध्ये उभे, गणामध्ये उभे, आणि निखिल भाऊ चव्हाण हे जिल्हा परिषद गटामध्ये उभे। त्यांनी भरपूर अशी कामं केलेले, त्यांच्या मागोमागे पार संघटनेचे सुद्धा आहे, पण ते पण अपंग असून ते सुद्धा भरपूर अपंग लोकांचे त्यांनी सुद्धा कामं केलेले आहे। आणि निखिल भाऊचं काम जे नाही पहिल्यापासून चांगलं आहे, ते आता सत्तेत असल्यामुळं ते भरपूर आमच्या गावात रोड झाले, त्याच्यानंतर विटेकरवाडील भरपूर कामं झाले, आणि नाभिक संघटनेसाठी त्यांनी सुद्धा भरपूर काम केलेलं आहे। ताईच्या माध्यमातून नाभिक समाजाला फुलंब्री तालुका असल्यामुळे त्या ठिकाणी फार मोठं असं मंदिर आमचं संत सेना महाराजाचं त्या ठिकाणी झालेलं आहे। ताईंना निधी दिली, बागडे नानांनी निधी दिली, त्याच्यानंतर सुहास शिरसाट यांनी सुद्धा निधी दिली, असे भरपूर त्यांचे कामं झालेले आहे। तरी माझी एक अशी विनंती आहे की सर्व जनतेनं त्यांना मतदान करावं आणि निवडून द्यावं। काय नाव आहे आपलं? माझं नाव गणेश आसाराम वखरे, राहणार मुर्शिदाबादवाडी।